नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. मार्गशीर्ष गुरुवार पूजा कशी करावी, कलश स्थापना कशी करावी, पूजा विधी संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीच्या देवीसाठी हा समर्पित असतो. तर गुरुवारची पूजा आपण महालक्ष्मीची पूजा कशी करायची असते याची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करणार आहे. तर गुरुवारची पूजा करताना आपण सकाळी पहिल्यांदा आपण उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आंघोळ करून आल्यानंतर आपण घरातली पूजा पहिल्यांदा आपण करायची आहे. तर घरातली पूजा ही प्रथम पहिल्यांदा करायची आहे. घरातली पूजा झाल्यानंतर आपण पाट किंवा चौरंग जिथे आपण पूजा मांडणार आहे ती जागा आपण पहिल्यांदा स्वच्छ करून घ्यायची आहे. शक्यतो आपण ईशान्य दिशेलाच आपण ही पूजा मांडायची आहे. तर त्या पूजेसाठी आपण पाट किंवा चौरंग जे तुमच्याकडे आहे ते आपण घ्यायचं आहे. त्या पाटावर किंवा चौरंगावर आपण लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंतरायचे आहे. त्यानंतर आपण मुठभर आपण तांदूळ घ्यायचा आहे. त्याचे स्वस्तिक किंवा आपण अष्टदल कमळ काढायचा आहे. त्याच्या आधी आपण एक महालक्ष्मीचा फोटो जे तुमच्याकडे आहे तोही फोटो आपण घ्यायचा आहे. तर ते तांब्या घेतल्यानंतर त्या तांब्यात आपण पहिल्यांदा आपण गंगाजल आपण टाकायचं आहे. गंगाजल असेल तर टाका, नसेल तरीही चालते, पण गंगाजल हे पवित्र जल असे म्हणतात, त्यामुळे ते पहिल्यांदा आपण टाकायचं आहे. त्या तांब्यात पहिल्यांदा आपण हळदी कुंकू हे आपण त्या तांब्यात पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यात आपण पहिल्यांदा हळदी कुंकू टाकायचं आहे. पुन्हा सुपारी टाकायची आहे, हळकुंड टाकायचं आहे. त्यानंतर दुर्वासुद्धा तेवढ्याच महत्त्वाचे आहेत, तेही टाकायचे आहेत. आणि रुपयाचे नाणे हे आपण तांब्यात टाकायचं. तांब्यावर तुम्ही आंब्याची 5 डहाळे किंवा खाऊचं पान किंवा 5 झाडाची पान, खाऊची फळझाडे आपण फळझाडांची आपण फांद्या जरी ठेवल्या तरी चालतात. जे तुमच्याकडे उपलब्ध जे त्यावेळेस मिळते ते आपण ठेवायचं आहे. आणि त्या तांब्यावर आपण कलश ठेवायचा आहे. कलश आपण करायचा आहे, त्याच्यावर नारळ ठेवायचा आहे. तर त्या आपण कलशाला आपण स्वस्तिक आपण कुंकवाने आपण काढून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे नारळ ठेवायसाठी तुमच्याकडे महालक्ष्मीचा मुकुट असेल तो बाजारात कुठेही उपलब्ध मिळतो, तो तुम्ही गुरुवारच्या महालक्ष्मीच्या पूजेसाठी तो आवर्जून आणा. म्हणजे महालक्ष्मीची आपण स्थापना केल्यासारखी आपल्या घरात वाटते, त्यामुळे तुम्ही बाजारात मिळतो तिथून तुम्ही घेऊन या. तर मी ह्या पद्धतीने जशी मुकुट नारळ लावला आहे तसा तुम्हीही लावा. त्यानंतर मुकुटाला आपण मंगळसूत्र घालायचं आहे, नथ घालायची आहे. म्हणजे आपल्याकडे जे अलंकार आहेत ते आपण देवीला आपण घालू शकतो. त्यामुळे महालक्ष्मीचा मुकुट बाजारात मिळतो तोही तुम्ही आणा. तसेच आपण तुमच्याकडे महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती जर असेल तर तीही ठेवायची आहे. शक्यतो महालक्ष्मीची मूर्ती ही बसलेली मूर्ती असावी. फोटो हा असा असावा की ती बसलेली आहे आणि तिच्या हातातनं पैसे पडतात ते ताटात पडतात, अशा ह्या पद्धतीचा फोटो आपण ह्या पूजेसाठी घ्यायचा आहे. जर तुमच्यासाठी तर उभी महालक्ष्मीचा फोटो असेल तर तो मुळीच आपण वापरायचा नाही. तर ह्या पद्धतीने आपण फोटो ठेवायचा आहे आणि नारळावर आपण सुद्धा मुकुट ठेवायचा आहे. तर ह्या पद्धतीने पूजा मांडायची आहे. तर त्या पूजेसाठी आपल्याला हार आणि गजरा हा महालक्ष्मीला आपण अर्पण करायचा आहे. तर आपण हार हा आपण फोटोला घालायचा आहे आणि वेणी आहे, वेणी गजरा जे काही तुमच्याकडे तुम्हाला मिळते ते आपण नारळाला आपण अर्पण करायचं, म्हणजे आपण महालक्ष्मीला अर्पण केल्यासारखं होतो आणि तो मुकुटसुद्धा अतिशय सुंदर असा दिसतो. तर ह्या पद्धतीने आपण मांडलेले आहे. त्यानंतर आपण पानाचा विडा ठेवायचा आहे. तर पानाचा विडा कोण एकच विडा ठेवतं आणि त्या विड्यावरच हळदी कुंकू खोबरं असं ठेवत असतात. तर मी ह्या ठिकाणी 5 विडे ठेवलेले आहेत, म्हणजे 5 पानांची विडे केलेले आहेत. त्यावर मी 5 वस्तू ठेवलेल्या आहेत. खोबरं, हळकुंड, सुपारी, लवंग ह्या अशा पद्धतीने 5 ठेवलेले आहेत. तसेच फळंही ठेवायची आहेत. तुमच्याकडे 5 फळं कोणती जे उपलब्ध आहेत ती 5 फळं तुम्ही ठेवा. यामध्ये मी केळी, संत्री, मोसंबी, चिक्कू जे तुमच्याकडे 5 फळे मिळतात ते ठेवायचं आहे. तसेच आपण महालक्ष्मी व्रताची आपण पुस्तकसुद्धा ठेवायचं आहे, त्याचीसुद्धा आपण पूजा करायची आहे. तर ही अशी फक्त आपण मांडणी केलेली आहे, आपण पूजा आपण नंतर करणार. तर ह्या पद्धतीने आपण पूजा तुम्ही मांडून घ्या. तुम्ही 1 विडा ठेवला तरी चालतो, नाहीतर 5 विडे ठेवले तरी चालतात.
ती पूजा मांडणी झाल्यानंतर आपण सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. जे तुम्हाला सुंदर जशी रांगोळी येते ती त्या पद्धतीने काढा. महालक्ष्मी प्रसन्न लिहा, जय महालक्ष्मी माता लिहा, जी तुम्हाला येतं त्या पद्धतीने काढा. पुन्हा तुम्ही स्वस्तिक काढा, महालक्ष्मीची पावले काढा. तसंच जिथे समय ठेवले आहे तर तिथे सुद्धा आपण सुंदर अशी रांगोळी आपण काढून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने अशी पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी करताना फळे, विडे, फोटो, पुस्तक, ह्या सगळ्या वस्तू पूजा करायच्या आधी ह्या सगळ्या वस्तू आपल्याजवळ आवर्जून आपल्याजवळ पाहिजेत. म्हणजे आपण पटपट अशी आपण पूजा मांडू शकतो. तर ही पूजा मांडणी आता झालेली आहे. आता पूजेला आता आपण सुरुवात करायची आहे. तर जी व्यक्ती बसणार आहे तिने बसायच्या आधी आपण आसन घेऊन बसायचं आहे. तर आपण पहिल्यांदा आता आपण सुपारीची पूजा करायची आहे. प्रथम सुपारीची पूजा करताना जिथे आपण सुपारीची मांडणी करणार आहे तिथे आपण थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. आणि त्यानंतर आपण आता सुपारी म्हणून गणपती म्हणून आपण सुपारीची पूजा करणार आहे. तर सुपारी आपण एका ताटात किंवा डिशमध्ये घ्यायची आहे. तर पहिल्यांदा आपण त्या सुपारीला आपण म्हणजे गणपतीला आपण अभिषेक घालायचा. तर पहिल्यांदा आपण 3 पळे आपण शुद्ध पाणी घ्यायचं आहे. तर शुद्ध पाणी झाल्यानंतर आपण पंचामृताने आपण 3 पळे आपण पंचामृत अर्पण करायचं आहे. पहिल्यांदा शुद्ध पाणी, नंतर पंचामृत, नंतर शुद्ध पाणी. अशा तऱ्हेने आपण सुपारीला म्हणजे गणपतीला आपण अभिषेक घालायचा आहे. ती अभिषेक झाल्यानंतर आपण तामानातून ती सुपारी आपण बाजूला काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ कपड्याने ती पहिल्यांदा आपण पुसून घ्यायची आहे. जिथे आपण गणपतीची स्थापना करणार आहे तिथे आपण थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. ते तांदूळ ठेवल्यानंतर त्याला आपण हळदी कुंकू वाहायचं आहे. नंतर गणपतीची म्हणजे सुपारीची तिथे स्थापना करायची आहे. स्थापना केल्यानंतर त्या गणपतीला आपण हळदी कुंकू वाहायचं आहे. हळदी कुंकू वाहिल्यानंतर आपण अक्षता वाहायच्या आहेत. म्हणजे आपण गणपतीची पहिल्यांदा आपण पूजा झाली असं आपण समजायचं आहे. त्यानंतर आता आपण कलशाची, पुन्हा महालक्ष्मीची, फोटोची, पुस्तकांची, मुकुटाची आपण पूजा पहिल्यांदा करून घ्यायची आहे. तर पहिल्यांदा आपण कलशाची पूजा करायची आहे. पुन्हा आपण महालक्ष्मीचा आपण मुकुट लावलेला आहे त्याची पहिल्यांदा पूजा करून घ्यायची आहे. फोटोची पूजा करायची आहे. पुन्हा पुस्तकांची सगळ्यांना हळदी कुंकू अक्षता आपण अर्पण करायचे आहे. फूल अर्पण करायचं आहे. आपण महालक्ष्मीच्या मुकुटाला आपण हार वेणी घातलेली आहे. तर ह्या पद्धतीने आपण पूर्ण पूजा पहिल्यांदा आपण हळदी कुंकू वाहून आपण त्यांना नमस्कार करून घ्यायचा आहे. लगेच जर तुमच्याकडे वेळ असेल तर आपण कहाणी वाचन लगेच करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी पूजा केलीत, आरती केलीत तरीही चालते. पण शक्यतो पूजा मांडणी झाल्यानंतरच आपण कहाणी वाचन करून घ्यायचं आहे. तर कहाणी वाचन झाल्यानंतर आपण आरतीची तयारी करायची आहे. तर आरतीची तयारी करताना आपण तुपाचे दिवे घ्यायचे आहेत. परत कापूर जाळायसाठी एक छोटीशी वाटी घ्यायची आहे. हळदी कुंकू घ्यायचं आहे. उदबत्ती घ्यायची आहे. हे घेऊन आपण आरतीची तयारी करणार आहे. तर आरतीची तयारी करताना पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांची आरती करायची आहे. त्यानंतर आपण शिवशंकराची आरती करायची आहे. त्यानंतर आपण ही दुर्गा मातेची आरती करायची. अशा 3 आरत्या आपण पहिल्यांदा करून घ्यायच्या आहेत. ही 3 आरत्या करणे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे. त्यानंतर आपण खाली लोटांगण मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे. त्यानंतर आपण एका जागी बसूनच आपण देवीचा मंत्र म्हणायचा आहे. जो तुम्हाला म्हणता येईल तो म्हणायचा आहे. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. असा मंत्र आपण म्हणूनच आपण देवीची पूजा आपण पूर्ण करायची आहे. ती आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली मंत्र हे सगळे झाल्यानंतर आपण देवीला आपण प्रार्थना करायची आहे की महालक्ष्मी माते, माझ्याकडनं काय चूक भूत झाली असेल तर मला क्षमा कर आणि माझे सर्व अपराध पोटी घाल, असे म्हणून आपण देवीला प्रार्थना करायची आहे. आणि माझ्या घरात भरभराट ऐश्वर्य संपत्ती प्राप्त होऊ दे असे म्हणून देवीला आपण विनवणी करायची आहे, प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर जो तुमच्याकडे गोडधोड पदार्थ केलेला आहे त्याचा नैवेद्य आपण देवीला दाखवायचा आहे. आणि घरातल्या सर्वांनी मिळून तो आपण प्रसाद आपण ग्रहण करायचा आहे.
तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी मिळून आपण हा आरती आणि देवीचा प्रसाद आपण सर्वांनी मिळून ग्रहण करायचा आहे. तर असा हा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार सर्व भक्तांनी आणि भाविकांनी हा गुरुवार करायचा आहे. तर हा गुरुवार केल्याने आपल्या घरात ऐश्वर्य, संपत्ती, सुख समृद्धी प्राप्त होते आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. तर अशा सर्व महिलांनी महालक्ष्मीचे व्रत करायचे आहे आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरात सदैव राहावा अशी देवीजवळ आपण प्रार्थना करायची आहे. तर अशी ही माहिती तुम्हाला दर गुरुवारी सर्वांनी अशी पूजा करा आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरात सदैव राहावा अशी देवीजवळ प्रार्थना करा. तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.